स्वामी चरित्र सारामृत अध्याय 12। श्री गणेशनमा कराया जग उद्धार हरावया भूभार वारंवार परमेश्वर नाना अवतार धरितसे भक्तजन तारणार्थ अक्कलकोटी श्री दत्त यती रूपे प्रगट होत त्याची समर्थ श्री स्वामी गता द्यायचे अंती बाळापाले अक्कलकोटी पुण्यनगर पावनी दृष्टी आनंदपोटी नच मावे त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत यात्रा आली बहुत गर्दी झाली श्रींजवळी दर्शनेच्या उत्कट चित्ती खडी साकर घेऊन हाती गर्दी माझे प्रवेश करते स्वामी सन्निध पातले आजन भाऊ स्वासे वदन श्री स्वामी मूर्ती पाहून बाळपाने धावून दृढ चरण धरेले येऊन ह्या बाणावरती श्री चरणांची सोडिली मिठी ब्रह्मानंद नमायपोटी स्तोत्र ओटी गातसे श्री समर्थ त्यावेळी पडले होते भूतळी उठून या काय केली लीला एक विचित्र सर्व वृषांचे आलिंगन दिले त्यांनी प्रेमे करून बाळापावरचे प्रेम अशा कृतीने दाविले त्यास एक जागीरदार ते होते बिराडावर स्वयंपाक करून तळूर म्हणती जाऊ दर्शना म्हणती जाऊन स्वामीसी अर्पण करा नैवेद्यासी अवश्य म्हणून तयांशी बाळपा तेव्हा चालले या समय श्री समर्थ असतील रूप मंदिरात राजाज्ञे वाचून तेथे प्रवेश कोणाचा न होय मार्गावरून परतले सतोर बिराडावर आले तेथे नैवेद्य अर्पण केले मग सारिले भोजन नित्य प्रातकाळी उठून षटकार माते आचरून घेऊन स्वामी दर्शन जपाला घे बायसावे श्री शाकर उपास्य दैवत त्याचे करावे पूजन नित्य माध्यांनी येता आदित्य जपानुष्ठान आटपावे करी चोळी घेऊन श्री स्वामी जवळी येऊनी मस्तक ठेवणी चरणी जावे भिक्षे कारणे मागून या मधुकरी मग यावे बिराडावरी जी मिळेल भाजी भाकरी त्याने पोट भरावे घ्यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान अशा प्रकारे करून अक्कलकोटी राहिले चोळपादी करून सेवे करी बहुत जन त्यात सुंदराबाई म्हणून मुख्य होती त्यावेळी एके दिवशी तयांशी बाई आज्ञा करायची आपणही श्री सेवेसी करीत जावे आनंदे बहुत जन सेवे करी बाई मुख्य त्या माझारी सर्व अधिकार तिच्या करी व्यवस्थेचा होता पै या कारणे आपसात भांडण होती सदोदित स्वामी सेवेची तेथे व्यवस्था होतसे हे बाळपांनी पाहून नाना युक्ती योजना मोडून टाकले भांडण एकचित्त सर्व केले बाळापाची प्रेमळ भक्ती पाहुणी संतोष स्वामी प्रती दृढ भाव धरून चित्ती सेवा करीते आनंदे ऐसे लोटता काही दिवस बाळापाची या शरीरास व्याधी जडली रात्रंदिवस चैन नसे शन बरी भोग भोगला काही दिन कागदाची पुडी बिंबीतून पडली ती पाता उकलना विष त्यात निघाले पूर्वी कोण्या कृतज्ञ बाळापासी यावे मरण विष दिले कानोल्यातून पडले आज बाहेर स्वामी कृपेने आजवरी गुप्त असे उदरी सद्गुरु सेवा त्यांचे करी व्हावी लिखित विधीचे प्रत्येक सोमवारी तयांनी महादेवाची पूजा करून मग यावे परतोनी स्वामी सेवे कारणे हे पाहुणे एके दिवशी बाई विनवी समर्थासी आपण सांगून बाळापासी शंकर पूजनी वर्जावे तैशी आज्ञा तयाप्रती एके दिनी समर्थ करते परी बाळापाचे चित्ते विश्वास काही पटेना बाईच्या आग्रहावरून समर्थ दिली आज्ञा जाण हे नसेल सत्यपूर्ण विनोद केला निश्चय पूजा करणे उचित न करावे चित सत्य या परी चिठ्ठी आली तर प्रश्न पाहत बाळापा एक चिठ्ठी तयातून उचलून पाहता वाचून न करावेची पूजन ते माझे लिहिलेसे तेव्हा सर्व भ्रांती फिटली स्वामी आज्ञा सत्य मानिली ही भानगड पाहिली श्रीपाद भटजीने श्रीपाद भट एके दिवशी काय बोलते बाळापासी दारा पुत्र सोडून देशी आपण येथे राहिला आपण आल्यापासून आमुचे होते नुकसान ऐसे बोल ऐकून बाळप्पा मनी खिन्न झाला स्वामींनी मज आज्ञा द्यावी मी जातो आपुल्या गावी परी तुम्ही युक्ती योजावी आज्ञा होईल ऐशीचा श्रीपाद भटे एके दिवशी विचारले समर्थासी कुलदेवतेच्या दर्शनाशी जावा इच्छी बाळप्पा ऐसे ऐकून या समर्थ हसे मुखे काय बोलत कुलदेवतेचे दर्शन नित्य बाळपा येत करीत असे श्रीपाद म्हणे बाळपासी समर्थ देते आज्ञेसी तरी टाकून चिठ्ठ्यांशी आज्ञा द्यावे आपण त्याचे कपट न जाणून अवश्य म्हणे त्याच दिने दोन चिठ्ठ्या लिहून उभय त्यांनी टाकिल्या चिठ्ठी आपुल्या करी भटेची उचलली सत्वरी येथे राहून चाकरी करी ऐसे लिहिलेसे स्वामी चरणी दृढ भक्ती बाळपाची जडली
होती कैसा दूर तया प्रती करतील येती दयाळ इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा प्रेमळ अपरिस्वत द्वादश अध्याय गोढा श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराजा अर्पण मस्तू अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय।